आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। वैष्णवी हगवणे प्रकरणातल्या आरोपींना आता 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी आरोपींना आता 3 दिवसांची कोठडी मिळाली। पोलिसांनी खरं तर 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र युक्तिवाद संपल्यानंतर आता कोर्टानं आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींना आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पोलिसांनी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी 3 दिवसांची आरोपींना पोलीस कोठडी दिली। सासरे, दीर आणि नंदेला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, काय अधिकची माहिती? खरं तर वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये आज 5 आरोपींना कोर्टामध्ये सादर करण्यात आलं होतं। यामध्ये पहिले 3 जे आरोपी आहेत, पती, सासू आणि नणंद, यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी आहे ती पुन्हा वाढवण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे उशिराने अटक करण्यात आलेले सासरे आणि दीर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी ही वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे या प्रकरणामध्ये एकूण 5 आरोपी होते। पहिले 3 आरोपी जे होते त्यांना 1 दिवसाची पुन्हा कोठडी वाढवण्यात आलेली आहे आणि बाकीचे सासू आणि दीर जे आहे तो त्यांना नंतर उशिरा अटक करण्यात आलं होतं, म्हणून त्यांना आता पुन्हा 3 दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे। 30 तारखेपर्यंत ही मुदत असणार आहे। मात्र या युक्तिवादामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर आरोपीच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। प्रामुख्याने वैष्णवीचा जो मोबाईल आहे त्याचं चॅटिंग पोलिसांनी तपासलं पाहिजे। त्या दिवशी घटनेच्या नंतर तिने आत्महत्या का केली त्याचंही त्यांनी विश्लेषण केलेलं आहे। खरं तर ती ज्यासोबत चॅटिंग करत होती त्यांच्यात वाद झाला असेल आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली असेल असा संशय आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी कोर्टासमोर मांडलेला आहे। त्यामुळे पोलिसांचा जो तपास आहे तो कार्यहीन असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे सरकारी वकील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तपास जो आहे तो योग्य पद्धतीने चालू आहे। जे 5 आरोपी ताब्यात आहेत त्यांचं आम्हाला मोबाईलचं विश्लेषण करायचं आहे, त्यांच्या तांत्रिक तपासणी करायची आहे, त्यांच्या मोबाईलमध्ये कदाचित व्हिडिओ आहेत। आता पोलीस कोठडी वाढवून मिळाली, आता चौकशी कशी होते हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।